मंडळी, तुमच्या स्क्रीनवर जी महिला दिसते ती मागच्या तब्बल 10 वर्षापासून एका प्रसिद्ध आणि नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. या हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर आणि सर्वे सर्वा असणारे मालक काही वैयक्तिक कामानिमित्त 2 दिवसापूर्वीच बाहेरगावी गेले होते. त्यानंतर अचानक ही नर्स त्या डॉक्टर साहेबांना फोन लावू लागते. पहिला फोन करते, दुसरा करते, पण डॉक्टर काही तिचा फोन उचलत नाही. आता मात्र ही नर्स प्रचंड घाबरून जाते आणि ती डॉक्टरांना सतत फोन करू लागते. बघता बघता ती चक्क 1000 वेळा त्या डॉक्टरला कॉल करते, तरीही तिकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. शेवटी वैतागून ती नर्स हॉस्पिटलमधील इतर स्टाफ सोबत बोलू लागते आणि म्हणते, डॉक्टर अजिबात फोन उचलत नाही, नक्की काहीतरी गडबड तर झाली नाही ना. तिचं ते बोलणं ऐकून तिथला सगळा स्टाफ हादरून जातो. सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. डॉक्टर साहेबांसोबत काहीतरी घडलं तर नसेल ना, असं सगळ्यांना वाटू लागतं. हॉस्पिटलमध्ये हे सगळं नाटक सुरू असताना अचानक तिथे पोलिसांची गाडी येऊन थांबते. पोलीस गाडीतून उतरतात आणि सर्वात आधी याच नर्सची चौकशी सुरू करतात. या नर्सने काही वेळापूर्वी डॉक्टरांना हजारो कॉल केले होते. पोलीस न घाबरता या महिला नर्सला तात्काळ ताब्यात घेतात आणि थेट पोलीस जीपमध्ये बसून पोलीस स्टेशनला घेऊन जातात. जेव्हा या नर्सला पोलीस ठाण्यात आणलं जातं तेव्हा तिची कसून चौकशी सुरू होते. पोलीस तिला विचारतात, या हॉस्पिटलमधून तुला किती पैसे मिळत होते? त्यावर ती नर्स उत्तर देते, मला महिन्याला 12,000 रुपये पगार आहे. पण पोलिसांनी जेव्हा या नर्सच्या बँक बॅलन्सची आणि संपत्तीची माहिती काढली तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ही साधी दिसणारी नर्स चक्क 1 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालक निघाली होती. आता प्रश्न हा निर्माण होतो की 12,000 रुपये पगार घेणारी नर्स 1 कोटींची मालक कशी बनली? आणि त्यानंतर या महिलेने आपले तोंड उघडताच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि संपूर्ण परिसर अक्षरशः सुन्न होऊन गेला. या महिलेने एवढ्या प्रचंड संपत्तीचा डोंगर कसा उभा केला आणि त्या डॉक्टर व नर्समध्ये नक्की काय काळवेरं चाललं होतं, जाणून घेऊ या सविस्तर घटना या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एक अतिशय प्रसिद्ध असं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कमलाकर नावाचा एक अत्यंत सुप्रसिद्ध डॉक्टर प्रॅक्टिस करत होता. संपूर्ण राज्यामधून हजारो रुग्ण उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि बरे होऊन जात होते. हे हॉस्पिटल इतकं जोरात चाललं होतं की गेल्या 35 वर्षापासून डॉक्टर कमलाकर हेच ते हॉस्पिटल सांभाळत होते. त्यांनी हे संपूर्ण हॉस्पिटल तब्बल 4 मजल्यांचं बांधलं होतं. खालच्या 3 मजल्यावर रुग्णांवर उपचार केले जायचे, तर अगदी वरच्या 4था मजला या डॉक्टरांची प्रायव्हेट रूममधून आरक्षित केला होता. बऱ्याचदा पेशंटची काळजी घेण्यासाठी डॉक्टर याच हॉस्पिटलमध्ये मुक्काम करायचे आणि क्वचितच आपल्या घरी जायचे. हॉस्पिटल एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालत असल्यामुळे डॉक्टरांनी तिथे कामासाठी मोठा स्टाफ ठेवला होता. जितके पुरुष कर्मचारी होते तितक्याच महिला कर्मचारी देखील तिथे कामावर होत्या. पुढे जाऊन डॉक्टर कमलाकरांना आणखी स्टाफची गरज भासू लागली. म्हणून त्यांनी 2016 मध्ये हॉस्पिटलमध्ये नर्सच्या जागांसाठी भरती काढली. तेव्हा अंजली शर्मा नावाची एक महिला 2016 मध्ये या हॉस्पिटलमध्ये आली आणि डॉक्टर कमलाकरांना भेटली. तिने आपला जुना अनुभव आणि शिक्षणाचे कागदपत्र दाखवले, त्यामुळे तिला लगेच नोकरीवर ठेवण्यात आले. सुरुवातीला या अंजली शर्माचा पगार 10,000 रुपये अगदी ठरवण्यात आला. ती 10,000 रुपयांच्या पगारावर अगदी मन लावून काम करू लागली. तिची ड्युटी सकाळच्या शिफ्टची होती. सकाळी 9 वाजता ती यायची आणि दुपारी 4 वाजता घरी जायची. 10,000 तिची नोकरी सुरू होती. पण काही दिवसातच तिने जास्तीत जास्त वेळ डॉक्टरांच्या केबिनमध्येच घालवायला सुरुवात केली. डॉक्टरांनी देखील तिला केबिनमध्ये बसून काम करण्याची मोकळीक दिली होती. हॉस्पिटलमधील इतर कामांपेक्षा अंजली आता डॉक्टर साहेबांची वैयक्तिक कामे जास्त पाहू लागली. यामुळे खुश होऊन डॉक्टरने अवघ्या 2 वर्षात तिचा पगार 2,000 वाढवला. म्हणजे तिचा पगार 10,000 वरून थेट 12,000 रुपये झाला. त्यानंतर अंजली आणखीनच हुरळून गेली, कारण ती डॉक्टरांच्या अत्यंत जवळची व्यक्ती बनली होती. असाच काळ लोटत गेला आणि जवळपास 3 वर्ष पूर्ण झाली.
तेव्हा अंजलीला समजलं की जर आपण नाईट ड्युटी केली तर पगार आणखी जास्त मिळू शकतो. तिने लगेच डॉक्टरकडे इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी विचार करून तिला नाईट ड्युटी दिली. आता अंजली रात्री 8 वाजता हॉस्पिटलमध्ये येऊ लागली आणि रात्रभर डॉक्टरांच्या केबिनमध्ये मुक्काम करू लागली. रात्रीच्या वेळी डॉक्टर पेशंट तपासायला जायचे तेव्हा ती त्यांना मदत करायची. डॉक्टर जेव्हा केबिनमध्ये यायचे तेव्हा ती अत्यंत आपुलकीने त्यांना चहा पाणी आणि इतर गोष्टी पुरवायची. डॉक्टरची बायकोसुद्धा त्यांच्यावर एवढं प्रेम करत नसेल त्याहून कितीतरी पटीने ही नर्स आपली काळजी घेते असा गोड गैरसमज त्या डॉक्टरचा झाला. एक दिवस रात्रीच्या वेळी अंजली त्या डॉक्टरला म्हणाली, रात्रीच्या वेळी तुम्हाला कसली अडचण किंवा गरज भासली तर मी ती पूर्ण करायला 24 तास तयार आहे. असं म्हणून ती केबिनमधून बाहेर निघून गेली. पण त्या रात्री डॉक्टरला डोळ्याला डोळा लागला नाही. डॉक्टर रात्रभर विचार करत बसले, या अंजलीचा नक्की बोलण्याचा रोग काय होता? तुमची प्रत्येक गरज मी भागवीन या वाक्याचा अर्थ काय असावा? सकाळ होताच डॉक्टरने त्या नर्सला थेट 4थ्या मजल्यावर असलेल्या आपल्या प्रायव्हेट केबिनमध्ये बोलावून घेतले. तिथे कुणीही तिसरी व्यक्ती येत नव्हती. डॉक्टर तिच्यावर संतापले आणि म्हणाले, रात्री तू मला असं का म्हणालीस की मी प्रत्येक गरज तुमची भागवेल? तेव्हा मात्र त्या साध्या दिसणाऱ्या अंजलीने रूप पूर्णपणे बदलले. तिनं आपलं अस्सल रूप दाखवत डॉक्टरला दम भरला आणि म्हणाली, ऐका डॉक्टर, हे हॉस्पिटल खूप मोठं आहे. तुमची समाजामध्ये खूप प्रतिष्ठा आहे. पण मी इथे रात्रीच्या वेळी नर्स म्हणून काम करते आणि तुम्ही मला तुमच्या पर्सनल रूममध्ये बोलावून काय काय करता हे जर मी बाहेर उघड केलं तर तुमची इज्जत मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही. हे ऐकताच डॉक्टरच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना घाम फुटला. ते विचार करू लागले, आपल्या एवढ्या मोठ्या नावावर आणि इज्जतीवर या महिलेमुळे विसर्जन पडेल. त्यांनी घाबरत त्या नर्सला विचारलं, तुला नेमकं काय हवंय ते बोल, मी सर्व देईल, पण माझी समाजामध्ये बदनामी करू नको. बस इथूनच अंजलीचे खरे रंग दिसायला लागले. तिला आधीच 12,000 रुपये पगार होता, पण आता तिने डॉक्टरकडे लाखो रुपयांची मागणी करायला सुरुवात केली आणि डॉक्टरही जीव वाचवण्यासाठी तिला भरवस पैसे देऊ लागला. पण त्यानंतर अंजलीची भूक अजून वाढली. तिने डॉक्टरकडून कोऱ्या कागदपत्रावर आणि स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन घेतल्या. अशा प्रकारे 12,000 कमवणाऱ्या या नर्सने अल्पावधीतच डॉक्टरकडून तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळली. एवढ्यावरच ती थांबली नाही. तिने एक महागडा मोबाईल घेतला, त्यात नवीन सिम कार्ड टाकलं आणि तो फोन डॉक्टरला गिफ्ट केला. ती म्हणाली, हा मोबाईल 24 तास ऑन राहिला पाहिजे आणि मी कॉल केल्यावर तो उचलला गेला पाहिजे. जर फोन रिसीव्ह झाला नाही तर समजून घ्यायचं मी तुमचे सगळे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून देईल. स्टाफमध्ये तर ते जातीलच, पण संपूर्ण देशात तुमची इज्जत चव्हाट्यावर येईल आणि हे हॉस्पिटल कायमचे बंद होईल. हे ऐकून डॉक्टर पूर्णपणे कोलमडून गेले. या गोष्टीला जवळपास 9 वर्ष झाले आणि या 9 वर्षात अंजलीने डॉक्टरकडून जवळपास 1,35,00,000 रुपये उकळले होते. डॉक्टर अक्षरशः एका खेळण्यासारखा बनला होता आणि अंजली त्याच्या हातातील रिमोट होती. ती जसा नाचवेल तसा डॉक्टर नाचत होता, कारण त्याचे सर्व पुरावे त्या काळ्या मायाजालात अडकले होते. त्यामुळे डॉक्टर त्याच्या प्रत्येक अटीपुढे हतबल झाला होता. डॉक्टर संडासामध्ये असो, मीटिंगमध्ये असो किंवा पेशंट तपासो असो, अंजलीचा कॉल आला की त्यांना तो उचलावाच लागायचा. जर कॉल चुकला तर व्हिडिओ लीक करण्याची धमकी मिळायची. डॉक्टर मानसिकदृष्ट्या पूर्ण उद्ध्वस्त झाला होता. अशीच वेळ आली 21 जुलै 2026ची. डॉक्टर कमलाकर काही कामानिमित्त गुजरातच्या अहमदाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये गेले होते. इकडे हॉस्पिटलमध्ये अंजली ड्युटीवर होती. अचानक तिला डॉक्टरची आठवण सतावू लागली आणि तिने थेट त्यांना फोनवर सलग कॉल करायला सुरुवात केली. तिने 1-2 करत करत तब्बल 1000 वेळा फोन केले, पण तिकडून डॉक्टरांनी एकही कॉल उचलला नाही. या गोष्टीचा अंजलीला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने आपला फोन घेतला, हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफला एका जागी गोळा केलं आणि म्हणाली, हे बघा तुमचे डॉक्टर काय प्रताप करतात. तिने डॉक्टरचे ते सर्व आपत्तीजनक प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ संपूर्ण स्टाफला दाखवले. ते पाहून सगळे कर्मचारी थक्क झाले. काही जण डॉक्टरला नावे ठेवू लागले तर काही जण अंजलीच्या या कृत्यावर संतापले. त्यातीलच एका कर्मचाऱ्याने ते सर्व चॅट आणि फोटो तात्काळ डॉक्टरला व्हॉट्सॲपवर पाठवून दिले.
जेव्हा डॉक्टरने ते पाहिलं तेव्हा ते हादरले. त्यांना समजलं की ज्या गोष्टीची भीती त्यांना 9 वर्षापासून वाटत होती ती आज जगासमोर उघड पडली आहे. अंजलीने आपला घात केला आहे. आता त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. ते थेट गुजरातवरून राजस्थानच्या बाडमेर शहरात परत आले आणि थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांनी मागच्या अनेक वर्षांपासून अंजली करत असलेल्या ब्लॅकमेलिंगची आणि त्रासाची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. डॉक्टरांनी पोलिसांना असेही सांगितले की 3 आणि 4 एप्रिल रोजी ही नर्स थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचली आणि घराबाहेर झोपून त्यांना त्रास देत होती. तिने दरवाजा ठोठावून तिला घरात येण्याची बळजबरी केली. या सगळ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही डॉक्टरांनी पोलिसांच्या हवाली केले. तक्रार मिळताच बाडमेरचे पोलीस अधिकारी नितेश आर यांनी तातडीने आपल्या पथकासह त्या हॉस्पिटलवर धाड टाकली. पोलिसांनी विचारपूस करून त्या 12,000 रुपये पगार घेत असणाऱ्या नर्सला बेड्या ठोकल्या आणि थेट पोलीस ठाण्यात आणले. तिथे जेव्हा तिच्या संपत्तीचा खरा हिशोब समोर आला तेव्हा पोलीस देखील चक्रावून गेले की इतकी मोठी संपत्ती एका नर्सकडे कशी आली. चौकशीत अंजली पोलिसांना सांगू लागली की डॉक्टरांनी माझा गैरवापर केला आणि मला फसवलं. तर दुसरीकडे डॉक्टर म्हणत आहे माझ्यावर कोणताही डाग नाही. या महिलेने माझा जीव नकोसा केला आणि मला 9 वर्षे लुटलं. आता या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची चूक आहे, हा सगळा कट पैशासाठी त्या महिलेचा होता याचा कसून तपास पोलीस करत आहे. मात्र पोलिसांच्या मते एका स्टाफसमोर असे खाजगी व्हिडिओ व्हायरल करणे हेच दर्शवते की ती महिला कोणत्या थराला गेली होती. अटकेच्या वेळी पोलिसांनी तिच्याकडून रोख 17,000 रुपये जप्त केले. या खंडणी प्रकरणाचा आणि ब्लॅकमेलिंगचा पर्दाफाश लवकरच होईल आणि दोषींना कठोर शिक्षा नक्की होईल. तर मित्रांनो, या संपूर्ण घटनेत तुम्हाला काय वाटतं? या डॉक्टर कमलाकर यांची चूक होती की नर्स अंजली शर्माचा हा सगळा काळा डाव होता? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.